उठा उठा, दिवाळी आली, साफसफाई करायची वेळ झाली. काय बरोबर ना? आपल्याकडे सणसमारंभाची काही कमी नाही. नवरात्री झाली की लगेचच दिवाळीची तयारी केली जाते. सणावारांचा एक फायदा असाही आहे की त्यामुळे घराची व्यवस्थित स्वच्छता होते. दिवाळी आधीच घराची स्वच्छता केली जाते. असे मानले जाते की देवी लक्ष्मी स्वच्छ घरातच वास करते. जुन्या काळी लोक म्हणायचे, हात फिरेल तिथे लक्ष्मी दिसेल. दिवाळीचा सण लवकरच आपल्या दारी येणार आहे. त्यासाठी सर्वजण आपापल्या घरांची साफसफाई करण्यात व्यस्त होतील. धार्मिक मान्यतेनुसार घराची योग्य प्रकारे स्वच्छता केल्याने लक्ष्मीचा वास होतो. परंतु घराची योग्य प्रकारे स्वच्छता करणे हे आपल्यासाठी खूप मोठे आव्हान बनू शकते. जेव्हा विशेषतः तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर. याशिवाय सर्व गोष्टी केल्यामुळे थकवाही जाणवतो. आणि दिवाळी म्हणलं की सर्वात आधी कामाला कोण लागतं तर ती म्हणजे घरातली स्त्री. घराची साफसफाई करा, घरात सामान आणा, शॉपिंग करा, दिवाळीचा फराळ करा, दिवाळीला आलेले पाहुणे रावळे यांचं बघा. हे सर्व करतपर्यंत स्त्री अगदी दमून भागून जाते. जर तुम्हाला घराची साफसफाईची काळजी वाटत असेल तर मी तुम्हाला आज संपूर्ण घर स्वच्छ करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे. त्या तुम्ही फॉलो करू शकता. जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळं घर एकत्र स्वच्छ करायचं नाही. सर्व घर जर एकत्र स्वच्छ करायचं ठरवलं तर तुमचा वेळ आणि प्रयत्न दोन्हीही वायाला जाणार आहेत. त्यामुळे रोज एक रूम आवरून घ्या. सगळ्या रूममधला पसारा एकदाच आवरायला अजिबात काढायचा नाही. तुमचं घर कितपत मोठं आहे त्याप्रमाणे तुम्ही दिवाळी आता किती लांब राहिली आहे. आज आहे 30 तारीख. दिवाळीचा पहिला दिवा हा 9 तारखेला आहे. त्याच्या आधी आपल्याला घरातलं सामान भरणं, शॉपिंग करणं, बाहेरची खरेदी करणं हेही आहे. तसं पाहिलं तर उद्यापासून जर तुम्ही धरायला गेलात तर तुमच्या हातामध्ये 4 ते 5 दिवस तुमच्याकडे व्यवस्थित तुमचं घर साफ करण्यासाठी असणार आहेत. त्याप्रमाणे आपलं घर कितपत मोठं आहे त्याप्रमाणे तुम्ही घराची साफसफाई करायचं नियोजन नक्कीच करू शकता. सगळ्यात पहिली टिप मी अशी देईल की सर्वात आधी आपल्या आवडत्या गोष्टी आवरण्यापासून सुरुवात करा. कधी कधी काय होतं ना, आपण सगळ्यात पहिले आपला मोर्चा किचनकडे वळवतो की नाही मला आधी किचन साफ करायचं आहे. तेही बरोबरच आहे, कारण किचनची सफाई झाल्यानंतर आपल्याला आपलं निम्मं काम उरकल्यासारखं वाटतं. पण किचनची सफाई करून झाल्यानंतर जो थकवा जाणवतो त्यामुळे पुढची कामं कधीकधी पेंडिंगला पडून जातात. तर त्यासाठी सगळ्यात आधी जी पटकन होणारी अशी जी साफसफाईची कामं आहेत ती आधी करून घ्यायची. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात आवडीचं आपलं काम म्हणजे कपाट आवरणं. बरोबर ना? आपल्या आवडत्या गोष्टीमध्ये येतात कपडे, दागिने, पर्स, आपले कॉस्मॅटिक्स म्हणजे सौंदर्य प्रसाधने. तर ते आवरण्यापासून आपण सुरुवात करूयात. हे तुम्ही रात्री जेवणं झाल्यानंतर झोपायच्या आधी किंवा सकाळी तुम्हाला पटकन 1 तासभर जरी वेळ मिळाला तरी तुम्ही हे पटकन एक कपाट आवरू शकता. तर पहिल्यांदा जर आपल्याला कपाट आवरण्यापासून सुरुवात करायची असेल तर यामध्ये घरातील सर्वच सदस्यांचे कपडे येतात. आपण दिवाळीला नवीन कपड्यांची खरेदी करतोच. म्हणूनच सर्वात पहिले आपले जे कपाटामध्ये जुने झालेले कपडे आहेत ते सर्व आधी बाहेर काढा. घरात तुमच्या लहान मुलं असतील, आता हे बघा, घरात जर लहान मुलं असतील तर त्यांची दरवर्षी उंची वाढते, त्यांचे शारीरिक ठेवण बदलते. यामुळे काय होतं ना, आता आपण बघितलं जी वेस्टर्न कपडे असतात, जीन्स असतात, टी शर्ट असतात, हे लवकर फाटल्या जात नाही. आणि मुलं तशीही दिवसभर शाळेमध्ये असतात, युनिफॉर्म जास्त यूज होतो त्यांचा. त्यामुळे अशी कपडे आपण घेतो, पण ही कपडे जास्त वापरण्याच्या आधीच ती छोटी होऊन जातात. तर त्यात सगळ्यात आधी अशी जुनी कपडे तुम्हाला बाहेर काढायची आहेत. आपलीही काही कपडे असतील जे आपण वापरणार नाही, अशा ड्रेस, साड्या आहेत किंवा वेस्टर्न कपडे आहेत, अशी कपडे जे तुम्ही कधीच वापरणार नसाल तर ते उगाच कपाटात भरून ठेवू नका. एखाद्या गरजू माणसाला अशी कपडे तुम्ही देऊ शकता. जर घरात फाटलेले, विटलेले जर कपडे असतील तर आपण जी घराची पुढची साफसफाई करणार आहोत तर त्यासाठी तुम्ही ते कपडे वापरू शकता. म्हणजे ते कपडे काय होतील ना, वापरलेही जातील आणि वापरून झाल्यानंतर फेकलेही जातील. घरात जेंट्स लोक असतात त्यांचे टी शर्ट्स, पॅन्ट्स किंवा जे शर्ट्स असतात जे सारखे सारखे घातल्यामुळे परत नंतर घातल्या जात नाहीत, तर असे शर्ट्स पॅन्ट तुम्ही जे आपल्या आजूबाजूला वर्कशॉप असतात जिथे त्या लोकांचे कपडे काळे होतात
अशा लोकांना तुम्ही देऊ शकता की जेणेकरून ते कपडे तिथे वापरल्या जातील. किंवा तुमच्याकडे दारावर जर बोहारीण येत असेल तर त्या बोहारणीला तुम्ही ते कपडे देऊ शकता. पण बोहारीण तरी काय करते हो, कपडे घेते आणि आपल्याला परत भांडी देते. ती भांडी ऑलरेडी आपल्या किचनमध्ये भरपूर असतात आणि अजून भांडी वाढवण्यापेक्षा जर तुम्ही अशा ठिकाणी दिली तर त्या लोकांनाही तेवढाच त्याचा फायदा होतो. हे झाले कपड्यांचे. आता ज्वेलरी. फॅशनच्या या जगामध्ये आपण अनेक वेळा वेगवेगळ्या ट्रेंड्सनुसार वेगवेगळी ज्वेलरी आपण विकत घेत असतो, बरोबर. तर कधीकधी काय होतं ना, त्या ज्वेलरीमध्ये असतात बांगड्या, कानातले, अंगठी, गळ्यातले, पेंडंट्स किंवा सेट असतात ऑक्सिडाईज वगैरे, असे भरपूर सारे ज्वेलरी आपण दुकानातून विकत घेत असतो. तर खूप वेळा काय होतं ना, वापरल्यानंतर याचं पॉलिश जातं किंवा खडे पडतात किंवा काही काहींचे रंग उडून जातात. कधीकधी कानातले असतील किंवा कुठलं एखादं दुसरं अजून ज्वेलरी आयटम असेल त्याचं एखादं पेअर हरवतं. तर असं जे दागिने असतात जे खोटे असतात किंवा खूप दिवस पडून असतात, उगाचच कपाटामध्ये पडलेले असतात, तर ते आधी पहिले तुम्ही कपाटातून बाहेर काढा आणि सरळ कुठेतरी टाकून द्या. जसं ज्वेलरीचं आहे तसंच मी कॉस्मेटिक्सच्या बाबतीतही सांगेल. भरपूर वेळा काय होतं ना, आपण कॉस्मेटिक्स वेगवेगळ्या आपण घेऊन येतो, पण तेवढ्या प्रमाणामध्ये ते कॉस्मेटिक्स, परफ्युम्स, नेलपेंट, लिपस्टिक वापरल्या जात नाही. आणि ह्या सर्वांसाठी ना एक्सपायरी डेट असते आणि जर ते एक्सपायरीनंतर वापरलं तर आपल्या उगाच केसांना किंवा स्किनला आपल्याला ते हार्मफुल होऊ शकतं. तर जेव्हा तुम्ही कपाट साफ करताल तर जर तुम्ही या एक्स्ट्रामध्ये जे क्रीम्स असतात, नेलपेंट्स असतात, आता बघा तुम्ही नेलपेंट्स पण असतात त्या आळून बसतात, त्याचा काही उपयोग होत नाही, पण त्या कपाटामध्ये तशाच पडून असतात. तर अशा नेलपेंटच्या बाटल्या काढायच्या. लिपस्टिक खूप जुनी झाली असेल तर ती आपल्या ओठांना हार्म करू शकते, तर त्या अशा लिपस्टिक फेकून द्यायच्या. किंवा क्रीम्स कधी आपण कुठे दुकानात गेलो किंवा कोणी रेकमेंड केली, कधी आपण एखादी जाहिरात बघितली तर आपण ती आणतो, पण आपल्याला कधी कधी असं वाटतं अरे नाही, ही मला सूट नाही होते, तर ते तसाच पडून राहतात आणि त्याचं एक्सपायरी संपून गेली तरी त्या तशाच कपाटामध्ये असतात. तर हे व्यवस्थित चेक करून आपण हे सर्व कपाटातून बाहेर काढून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली पाहिजे. जर त्याची एक्सपायरी जवळ आली असेल किंवा संपली नसेल तर आणि ती तुम्हाला सूट झाली असेल तर अशा कॉस्मेटिक्स किंवा प्रोडक्ट्स तुम्ही आधी वापरून घ्या. अशा प्रकारे आपली कपाटं आता तुम्ही ऑनलाईन तर सगळ्याच जण असतात, ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, मिशो आहे, या सर्वच ऑनलाईन शॉपिंग सेंटरवर किंवा तुम्ही दुकानातसुद्धा बघू शकता. कबट ऑर्गनायझर म्हणजे कपाट ऑर्गनाईज करण्यासाठी खूप छान छान त्याच्यामध्ये ऑर्गनायझर आलेले आहेत, ते तुम्ही आणा. त्यानुसार आपले कपडे जसं की जसं साडी कवरचा बॉक्स मिळतो त्यामध्ये व्यवस्थित साड्या, जसं फंक्शनल साड्या वेगळ्या, डेली यूज जर तुम्ही साड्या वापरत असाल तर त्या साड्या वेगळ्या, सुती, कॉटनच्या, सिल्कच्या भारी साड्यांसाठी असे खूप छान छान ऑर्गनायझर, इवन कॉस्मेटिक ऑर्गनायझरसुद्धा बाजारामध्ये आले आहे की त्याला वेगवेगळे शेल्फ आहे. तर तुम्ही ते वेगवेगळ्या शेल्फमध्ये तुम्ही वेगवेगळे तुमचे कॉस्मेटिक ठेवू शकता. किंवा ज्वेलरी बॉक्सेस आहेत, इयररिंगसाठी वेगळं सेक्शन आहे, तुम्ही तुमचे गळ्यातले किंवा बँगल स्टँड, असं खूप छान छान ऑर्गनायझर बाजारात उपलब्ध आहेत. तर तुम्ही आता दिवाळीचा सेल नक्कीच चालू होईल या ठिकाणी, तर तुम्ही ते मागवून आपलं कबड खूप छान, आपलं कपाट आहे ते खूप छान तुम्ही ऑर्गनाईज करू शकता. दुसरी टिप मी अशी देईल ती म्हणजे आता कपाटावरून तर झाली आपली सगळी. आता दुसरी स्वच्छता आहे ती आपली मेन म्हणजे आपला जो एंट्रन्स असतो तिथे मुख्य दरवाजा असतो जिथून माता लक्ष्मी आपल्या लक्ष्मीपूजन दिवशी येणार असते. तर ते जे आपलं मेन डोअर आहे ते व्यवस्थित जाळ्या जळमटं काढून व्यवस्थित स्वच्छ करून पुसून तिथे छान एक तोरण लावून घ्या की जेणेकरून आपल्यालाच खूप बघायला फ्रेश वाटेल. आणि ह्या दिवसांमध्ये ना तुम्ही बाजारात जर फेरफटका मारला तर खरंच खूप छान छान डेकोरेटिव्ह आयटम्स म्हणा किंवा डेकोरेशनच्या ज्या खूप छान छान उपलब्ध आहेत. तर त्याप्रमाणे तुम्ही मुख्य दरवाजापासून आधी हॉलची साफसफाईची सुरुवात करू शकता. तसेच हॉलमध्ये सगळ्यात मोठा टास्क असतो तो म्हणजे आपले जे शोपीस असतात. हॉलमध्ये तर ऑब्व्हियसली शोकेस असतं, तर त्यातले जे शोपीस असतात त्याची स्वच्छता करणं, कारण ते खूप एक्सपेन्सिव्ह पण असतात, खूप नाजूक असतात, त्याला व्यवस्थित हाताळावं लागतं. तर ते साफ करायच्या आधी तुम्ही सगळं शोकेशमध्ये जे शोपीसेस आहेत ते व्यवस्थित काढून न्यूजपेपरमध्ये व्यवस्थित रॅप करून एका सेफ जागी ठेवू शकता जिथे लहान मुलं हात लावणार नाहीत किंवा तुमचाच धक्का लागून ते फुटणार नाही, अशा ठिकाणी तुम्ही ते ठेवून द्या.
त्याच्यानंतर सर्व ज्या हॉलमध्ये ज्या भिंती आहेत तिथून प्रत्येक ठिकाणी जाळा जळमटं काढून घ्या. तुमची जर रंग जर वॉशेबल असेल किंवा पेपर लावलेला नसेल तर तुम्ही रंग तो व्यवस्थित ओल्या फडक्याने पुसून पण घेऊ शकता, जेणेकरून काळपट डाग तिथून निघून जातील. हॉलमध्ये असते आपली सर्वात मोठी जी विंडो असते, त्या विंडोच्या ज्या काचा असतात त्या काचा तुम्ही साफ करून घ्या. काचा साफ करण्यासाठी नेहमी लिक्विड डिशवॉश जे आपण वापरतो, लिक्विड डिटर्जंट, ते वापरायचं आहे. स्प्रे करून ते टिश्यू पेपर किंवा न्यूजपेपरने तुम्हाला काचा सर्व पुसून घ्यायच्या आहेत. स्लायडर्समध्ये ज्या खिडक्या असतात त्याला स्लायडर्स असतात. त्या स्लायडर्समध्ये खूप वेळा भरपूर घाण अडकलेली असते. तर एखादी टोकदार वस्तू किंवा स्क्रूड्रायव्हर जरी साधा घेतला आणि त्याला पूर्ण फडकं गुंडाळून त्या स्लायडरमधून जर तुम्ही फिरवून त्यातली घाण तुम्ही बाजूला काढू शकता. हॉलमध्ये आपला फॅन असतो. फॅनवर सर्वात जास्त धूळ कचरा असतो. जर तुम्ही वरच्यावर साफ करत नसाल तर फॅन साफ करणं हा एक मोठा टास्क असतो, बरोबर ना. तर तो फॅन आधी स्वच्छ कोरड्या फडक्याने आधी सगळी धूळ त्याच्यावरची काढून घ्या. कोरड्या फडक्याने स्वच्छ केल्यानंतर त्याची फॅन पुसण्यासाठी नेहमी शॅम्पूचं पाणी वापरायचं. आपण जो आपला केस धुवायला जो शॅम्पू वापरतो तो शॅम्पूचं सोल्युशन बनवून त्यांनी आपला फॅन स्वच्छ पुसून आधी ओल्या फडक्याने मग कोरड्या फडक्याने पुसून घ्या. शॅम्पूचं पाणी वापरल्यामुळं काय होतं, एक तर तेलकट डाग वगैरे असतात ते तर जातातच, शिवाय ते शॅम्पूची एक वेगळी चमक असते ती त्या फॅनला येते. त्यामुळे शॅम्पूचं सोल्युशन आहे ते तुम्ही खिडक्यांच्या काचा आणि फॅन पुसायला, तसेच शोकेशच्या ज्या काचा असतात ते पुसायलाही तुम्ही नक्कीच वापरू शकता. आपल्या शोकेशमधले जे शोपीस असतात त्याच्यामध्ये पण धूळ जाते आणि ते पटकन कपड्यांनी साफ होत नाहीत कधी कधी. तर त्यावेळेस आपल्या मुलांच्या पेंटिंग ब्रश असतात जे मोठ्या दात्र्याचे असतात, किंवा एक स्पेशल तुम्ही तेवढ्यासाठी एक तो छोटा ब्रश असतो जो पेंट करण्यासाठी आपण वापरतो, ज्याचे ब्रिसल्स खूप मऊ असतात, त्याच्यात स्क्रॅचेस वगैरेही पडत नाहीत. तर असे ब्रिसलवाले जे ब्रश आहे ते तुम्ही ते शोपीस साफ करायला वापरू शकता. ते पण स्वच्छ ओल्या फडक्याने शॅम्पूच्या सोल्युशननी पुसून स्वच्छ करून पुन्हा शोकेशमध्ये लावून ठेवू शकता. त्याचबरोबर आपल्या हॉलमध्ये किंवा हॉलच्या बाहेर मुख्य दरवाजाचे अजून एक महत्त्वाचा भाग असतो, तो म्हणजे आपले शू रॅक, जिथे किंवा चप्पल स्टँड, जिथे आपण आपल्या चपला, शूज वगैरे सर्व ठेवत असतो. तर ते शू रॅक किंवा चप्पल स्टँड तेही तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे, कारण सर्वात जास्त धूळ, कचरा, माती कुठे असेल तर ते ह्या भागामध्ये असते. जुन्या झालेल्या किंवा फाटलेल्या, तुटलेल्या चपला आहेत त्या जर नीट होण्यासारख्या असतील तर तुम्ही शिवून आणून तुम्ही वापरा किंवा तुम्ही कुणाला देऊ शकता. पण का कुणाला द्यायचं नाही? चप्पल असं म्हणतात, पूर्वीच्या काळी म्हणायचे की समजा चप्पल जर चोरीला गेले तर म्हणायचे चला दारिद्र्य गेलं आपलं, म्हणून चपला शक्यतो तुम्ही कुणाला देऊ नका. जर तुम्ही वापरणार नसाल तर खरंच त्या चपला फेकून द्या. पण अशा तुटलेल्या न वापरात येणाऱ्या अशा बिटक्या तुटक्या चपला घरामध्ये ठेवू नका. यामुळे घरामध्ये सर्वात जास्ती नकारात्मकता येते. शू रॅक वगैरे जसं आपण साफ केलं, जसं आपण हॉल स्वच्छ केलेला आहे, हॉलमध्ये आपल्या फ्रेम्सही असतात, त्याही आपण स्वच्छ कपड्याने पुसून आधी ओल्या फडक्याने मग कोरड्या कपड्यांनी पुसून आपण हँग करू शकता. पुन्हा एकदा जसे आपण हॉलची सफाई केली तशीच आपले जे बेडरूम्स असतील त्या बेडरूममध्येही आपल्याला सेम फॅन असतो, बेड असतो, बेडच्या कडा असतात, त्याचं व्यवस्थित बेडशीट्स बदलणे, साफ करणे. जर तिथेही आपण आपले काही कौटुंबिक ज्या फ्रेम्स असतो ते लावत असतो, तिथलेही फॅन असतात तेही आपल्याला स्वच्छ करायचे असतात. जशी आपण हॉलची सफाई केली तशीच आपण आपल्या बेडरूममध्येही सफाई करायची आहे. तुमची मुलं जर आता मोठी असतील, समजा 5वी-6वीला मुलं असतील, त्यांना बऱ्यापैकी कळतं, तर त्यांची जे स्टडी टेबल आहे, त्यांचे जे बुकशेल्फ असतं किंवा त्यांच्या अभ्यासाची जागा असते जिथे पुस्तकं ठेवतात, ते मुलांना तुम्ही साफ करायला नक्कीच सांगू शकता. आपल्या घरामध्ये जे स्विचबोर्ड असतात ते पण वापरून काळे होतात किंवा त्याचा कलर बदलतो, पिवळेपणा येतो, तर तेही तुम्हाला स्विचबोर्ड साफ करायचे आहेत. स्विचबोर्ड साफ करण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काम करायचं आहे तो म्हणजे तुमचा मेन स्विच आहे तो बंद करायचा आहे. कारण त्याने आपल्याला स्विचबोर्ड साफ करताना चुकून एखादा करंट वगैरे लागू शकतो. तर मेन स्विच आधी बंद करायचा आणि त्यानंतरच सर्व घराचे स्विचबोर्ड व्यवस्थित साफ करून घ्यायचे. आणि ते साफ झाल्यानंतर जेव्हा पूर्णपणे कोरडे होतील त्याच्यानंतरच तुम्हाला मेन स्विच जो आहे तो चालू करायचा आहे.
अशी घरातील पूर्ण स्वच्छता झाल्यानंतर सर्वात शेवटी किचन साफ करायला काढायचं आहे. तर किचन साफ करण्यासाठी तुम्ही 2 ते 3 दिवस तुम्ही देऊ शकता. जर तुमच्याकडे ट्रॉलीज, शेल्फ असे वेगवेगळे किचनमध्ये जर तुमच्याकडे भांडी आपण जे ठेवतो ते जे प्रकार असतील, तर तुम्ही 1 दिवस ट्रॉली साफ करा, 1 दिवस शेल्फ साफ करा, 1 दिवस तुमच्याकडे चिमणी, किचन ओटा, गॅस किंवा जे किचन ओटाच्या वरती ज्या टाईल्स असतात त्या साफ करायच्या असतात. तर अशा प्रकारे तुम्ही 2 ते 3 दिवस हे फक्त किचन साफ करण्यासाठी काढायचे आहेत. घरातलं आपण जेव्हा किचनची साफसफाई काढतो तेव्हा ऑब्व्हियसली आपल्या घरामध्ये सामान म्हणजे जे आपण किराणा सामान भरतो ते कमी असतं. आणि आता नक्कीच दिवाळी आली आहे, तुम्ही सामान भरणार असाल, त्याच्या आधीच तुम्ही साफसफाई करणार असाल. म्हणून जे काही थोडं सामान तुमच्याकडे डब्यांमध्ये असेल तर ते सामान पहिलं तुम्ही रिकामं करून घ्यायचं आहे. एक न्यूजपेपर घेऊन त्याला परत वेगवेगळ्या छोट्या वाट्या किंवा छोटे डबे, डिश वापरण्यापेक्षा न्यूजपेपर घेऊन न्यूजपेपरमध्ये हे सामान सर्व ओतून तुम्हाला बांधून एका मोठ्या भांड्यामध्ये बाहेर ठेवून द्यायचं आहे. अशी सर्व भांडी रिकामी झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्वात पहिले जे आपल्या किचनमध्ये समजा जाळ्या जळमट्या असतील, भिंती खराब झाल्या असतील, तर ते व्यवस्थित ते खिडक्या, किचनच्या खिडक्या ज्या आहेत, भिंती ज्या आहेत त्या व्यवस्थित झाडून पुसून तुम्हाला स्वच्छ करायच्या आहेत. त्याचबरोबर किचनच्या ओट्याला ज्या टाईल्स असतात त्या टाईल्स पण आधी तुम्हाला हे बघा, किचनमध्ये आपण सारखा स्वयंपाक करत असतो, त्यामुळे तिथे खूप अतिशय प्रमाणामध्ये चिकटपणा, तेलकटचे डाग वगैरे असतात. तर ते काढण्यासाठी तुम्ही जे डिशवॉश जे आपण वापरतो तर त्याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घालायचा आहे किंवा विनेगरही तुम्ही घालू शकता. तुमचं टाईल्स किंवा ओटा कितपत मोठा आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते सोल्युशन बनवून घ्यायचं आहे. लिक्विड डिशवॉश डिटर्जंटचे लिक्विड असतं ते घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे, 1 ते 2 चमचे तुम्ही विनेगर टाकू शकता आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ते छान मिक्स करून तुम्हाला ते सोप सोल्युशन बनवायचं आहे. आणि ते तुम्हाला टाईल्सवर टाकून स्क्रॉच ब्राईटने तुम्हाला त्या टाईल्स व्यवस्थित घासून अगदी स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तिथे आता भरपूर ठिकाणी चिमणीज वापरली जातात. त्या चिमणीवर पण भरपूर प्रमाणात तेलकटाचे डाग किंवा तेलकटचा थर चढलेला असतो, तर तो व्यवस्थित तुम्ही ह्या सोल्युशननी स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपले किचन जो गॅस आहे किंवा आपला जो ओटा आहे तिथे पण तेलकटाचा भरपूर प्रमाणामध्ये थर जमलेला असतो, तर ते तुम्ही स्वच्छ करून घ्यायचं आहे. वरच्यावर साफ करत असाल तर हे सर्व साफ करायला तुम्हाला काहीच कठीण नाही आहे. ज्यांच्याकडे दर 8 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी हे सर्व डीप क्लिनिंग होतं तर हे पटकन होऊन जाईल. पण खरंच काहींना अजिबातच वेळ नसतो. ज्या पूर्णपणे वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी हा टास्क खरंच खूप जास्त त्रास देणारा होऊ शकतो. यानंतर सर्व भांडी एकत्र करून ती सर्व भांडी आपल्याला घासून पुसून स्वच्छ करायची आहेत. जर तुमच्याकडे गॅलरीमध्ये असेल किंवा अंगणामध्ये असेल, ऊन येत असेल, तर अशा उन्हाच्या ठिकाणी तुम्ही ही भांडी छान सुकवून घ्यायची आहेत. आपली ही किचनमधली भांडी ही धुतलेली स्वच्छ सुकेपर्यंत आपल्याला जे किचनमधले शेल्फ्स आहेत किंवा ज्या ट्रॉलीज आहेत ते आपल्याला व्यवस्थित, आपण जे सोल्युशन बनवलं आहे त्यांनी आपल्याला व्यवस्थित छान स्वच्छ करून घ्यायचं आहे. आधी त्या जे लिक्विड बनवलं आहे त्या लिक्विडने आपल्याला सर्व शेल्फ आणि ज्या ट्रॉली आहेत त्या ओल्या फडक्याने पुसून काढायच्या आहेत, नंतर कोरड्या फडक्याने पुसून काढायच्या आहेत. तुम्ही जर त्याच्यामध्ये न्यूजपेपर टाकत असाल तर न्यूजपेपर तुम्ही बदलायचे आहेत, नवीन न्यूजपेपर वापरायचे आहेत. किंवा आता ऑनलाईन प्लॅस्टिक शीट मिळतात ज्या तुम्ही ट्रॉलीमध्ये किंवा शेल्फमध्ये वापरू शकता. तर जर तुम्हाला बदलणं शक्य नसेल अशा प्लॅस्टिकच्या शीट्स, तर तुम्ही त्या प्लॅस्टिकच्या शीट्स या पुन्हा छान गरम पाण्याने आणि आपल्या त्या लिक्विड सोपनी व्यवस्थित स्वच्छ करून पुसून त्या पुन्हा वापरल्या तरी चालू शकतात. हे न्यूजपेपर आणि प्लॅस्टिक शीट हे टाकण्या अगोदर त्याखाली जो लक्ष्मण रेखा किंवा जो झुरळांसाठी जो चॉक मिळतो तो चॉक तुम्ही त्या शेल्फमध्ये मारायचा आहे किंवा ओढायचा आहे की जेणेकरून आपल्याकडे झुरळं होऊ नयेत किंवा झाली असतील तर ती त्याचं प्रमाण कमी व्हावं, यासाठी आपल्याला ही खबरदारी घ्यायची आहे. हे सर्व झाल्यानंतर आपण जी भांडी सुकवायला बाहेर ठेवली होती ती पुन्हा आणून जागच्या जागी सर्व सामान भरून आपल्याला लावून ठेवायचे आहेत. आणि सर्वात शेवटी आपल्याला काढायचं आहे ते म्हणजे क्रॉकरीचं सामान, जे आपण आपल्या जो डिशवॉश जे लिक्विड असतं त्याचं सोल्युशन बनवून फक्त त्याच्यामध्ये घालून नळाखाली स्वच्छ धुवून पुसून
टिश्यू पेपरनी स्वच्छ करून आपल्याला पूर्ण क्रॉकरी सेट आपला ठेवायचा आहे. ह्या सर्व गोंधळामध्ये क्रॉकरी सेट तुटू नये, फुटू नये म्हणून सर्वात शेवटी निवांतपणे आपले क्रॉकरीचे जे सामान आहे ते बाहेर काढून आपल्याला स्वच्छ करायचं आहे. अशा प्रकारे घरामधली साफसफाई झाल्यानंतर आपल्याकडे गॅलरीमध्ये किंवा वरांड्यामध्ये किंवा अंगणामध्ये जर काही झाडे असतील तर काय होतं ना, काही वेळेला पानगळीमुळे यावेळेस सगळ्या बाजूनी पानं पडलेली असतात, कुंड्यांच्या आतमध्येही ती पानं असतात, ती कुजायला खूप वेळ लागते, पण ते दिसायलाही एवढं चांगलं दिसत नाही. म्हणून ती पानं स्वच्छ करून व्यवस्थित जर झाडाची काही पानं वाळली असतील तर त्याचं व्यवस्थित कटिंग करून घ्या. जर खूप फांद्या फुटल्या असतील त्याचं व्यवस्थित कटिंग करून तुम्ही अशा प्रकारे आपली गॅलरी स्वच्छ करू शकता. गॅलरीमध्ये आपले जे ग्रिल्स असतात ते पावसामुळे म्हणा किंवा त्याचा रंग उडतो किंवा त्याला गंज चढतो, तर अशा वेळेला तुम्ही ते गंज साफ करून घेऊ शकता. किंवा बेस्ट वे तुमचा गॅलरीला ग्रिलचा जो कलर आहे ते कलरचं छोटंसं एशियन पेंट्सचं जर तुम्ही छोटा डबा कलरचा आणला आणि त्याच कलरवर तुम्ही जर दुसरा कलर मारला तर अगदी नवीनसारखं तुमचं ग्रिल होऊन जातं. साफसफाईमध्ये वेळ घालवण्यापेक्षा स्वच्छ पुसून हा जर कलर मारला तर 1-2 वर्षासाठी पुन्हा हे आपलं ग्रिल हे खूप नवीनसारखं दिसतं. तर तुम्ही हेही ट्राय करू शकता. तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप अजिबात न दमता स्वतःला त्रास करून न घेता तुम्हाला ही अशी सर्व सफाई करून घ्यायची आहे. दरवर्षी आपण नक्की साफसफाई करतो, पण होप तुम्हाला या व्हिडिओचा थोडा तरी काहीतरी फायदा होईल. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल माझा नाही आपल्या सगळ्यांचा आहे. थँक्यू. स्टे ट्यून.